डबलने ही सामना जिंकू शकतो. विलासला चांगलं ठाऊक आहे. विलास जोपर्यंत मैदानात थांबेल तोपर्यंत सामना कोणत्याही बाजूला पलटून टाकण्याची ताकद आहे. विलासकडे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कॅमेरामॅन इन कडनं आपण पाहतोय बादल सवारे फलंदाजीमध्ये मात्र नाराज गेले. गत वर्षी विचार केला तर या वर्षाच्या हंगामध्ये फुल इन्फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आपण पाहतोय. आपण का चांगलाय ओ स्टॉक. मी मगाशीच म्हटलं होतं छोटा पॅकेज बडा धमाका. वन बाउन्स ओव्हर द रोप डिबेक्स्टा कबरला दमदार चौकार. मास्टर आपण पाहतो या ठिकाणी आज चौकाराच्या मदतीने दाबल कबरा धावसंख्या अद्याप विचार केला. 5 धाबा लागल्या जातात. 3 चेंडू फेस केले जातात. या ठिकाणी आपण पाहतोय 3 चेंडू आणि अजूनही 5 धाबा बनवाव्या लागतील. जो रिक्वायर रन रेट आपण पाहतोय. हाय फटका चांगला आहे. क्रॉस द बॅटने चेंडू खेळला जातोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला जाईल. एकदा कंप्लीट केली जाते. शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला जातो आणि अधिकाई आणि संकटात नाही घडलं काय ते मात्र नशिबाचा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. योगेश निरुगेच्या बॅट मधनं चांगला या ठिकाणी मात्र P1च्या षटकाचा या ठिकाणी वापर करण्यात येतोय. डीजे थँक्यू डीजे मास्टर. हाय फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय. लोअर फुलटॉचा चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये आणि चौकार हॅट्रिक या ठिकाणी मात्र योगेशच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळते. 400च्या स्ट्राईक रेटने. येस बॅट्समॅन रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू बॅट्समॅन रिव्ह्यू आहे का हाईट फॅक्टरचा चेक केला जाईल. या ठिकाणी अनिल शेंडे आपण यायचं. येस येस इट इज अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू संपलाय हा बोनुली संघाचा. याची नोंद असू द्या. प्रत्येकी संघाला एक रिव्ह्यू असेल. फक्त रनआउट आणि हाईट फॅक्टर साठी असेल. याची नोंद असू द्या. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप चांगला चेंडू होता. ओव्हर समाप्तीचा इशारा येतोय. त्या ठिकाणी मात्र पंच विलास निरगुडेच्या माध्यमातून